अनिका शहरात शिकणारी मुलगी गावाकडे परतत होती. रस्ता शांत, इतका शांत की पावसाचा आवाजही भयंकर वाटत होता. डोंगराच्या वळणावर येताच स्कूटी अचानक बंद पडली. तिने पुन्हा पुन्हा स्टार्ट मारला, पण काही फायदा नाही. रस्त्यावर फक्त एकच कंदील लागलेला, फडफडणारा. थंड हवा, आजूबाजूला काळोख आणि अंतरातून कुठेतरी घुबडाचा आवाज. अनिका कधीही इतकी एकटी पडली नव्हती. तेवढ्यात रस्त्याच्या लांब टोकाला एखाद्या दिव्यासारखा पांढरा प्रकाश दिसू लागला. हळूहळू एक आकृती स्पष्ट झाली. पांढरे कपडे, हातात लाकडी काठी, चालण्याची शांत पद्धत. तो जवळ येत होता. अनिकेच्या अंगावर काटा उभा राहिला. माणूस थांबला. त्याचा आवाज एकदम शांत पण खोल. "या रस्त्यावर थांबू नकोस. सावली जागी झाली आहे." अनिका घाबरली. "कोणची सावली?" माणूस झाडांच्या दिशेने बोट दाखवत म्हणाला, "जी दिसत नाही पण जवळ आहे." वाऱ्यासोबत पानांचा भयानक आवाज सुरू झाला. रस्त्याच्या बाजूला असलेल्या जुन्या बडाच्या झाडाखालून धूर उठतोय असं दिसलं. धूर हळूहळू आकार घेत होता. मानवी शरीर, पण चेहरा नाही, फक्त काळ्या पोकळ जागा. त्याचा आवाज जणू हजार लोकांचे कुजबुजणे. "ती माझ्या वाटेत आली आहे." अनिका मागे हटलो. ती पळणार होती, पण पाय थिजले. तो पांढरे कपडे घातलेला प्रवासी पुढे आला. त्याने काठी जमिनीत रोवली. जमिनीवरून अचानक 3 तेजस्वी गोलाकार दिवे उभे राहिले. एक शांत, एक रक्षक, एक अग्निप्रभा. तेज इतकं शक्तिशाली होतं की पाऊस देखील थांबून आकाशात गोठल्यासारखा दिसू लागला. प्रवाशाचा आवाज घुमला, "त्रिमूर्तीचा आदेश, अंधकाराचा नाश होऊ दे." सावली किंचाळली आणि एका क्षणात प्रकाशात जळून राख झाली. अनिका डोळे मिटून बसली. जेव्हा तिने पुन्हा डोळे उघडले, प्रवासी गायब. फक्त त्याची काठी जमिनीवर पडलेली. काठी उचलताच त्यावर कोरलेला शब्द दिसला, "दत्त." त्या दिवशी अनिकेला एक गोष्ट पटली. जंगलात अज्ञात शक्ती असतात, पण रक्षण करणाऱ्या दिव्य शक्तीही असतात.